म्हातारी आणि भोपळा टुणूक टुणूक. एका गावात एक म्हातारी राहत होती. ती खूप गरीब होती. एके दिवशी तिने ठरवलं की ती आपल्या मुलीकडे, जी दुसऱ्या गावात राहत होती, भेटायला जाईल. म्हातारी जंगलातून चालत निघाली. प्रथम वाघ भेटला. वाघाने म्हातारीला पाहिलं आणि म्हणाला, "म्हातारी, मी तुला आत्ता खाऊन टाकणार." म्हातारी हुशारीने म्हणाली, "अरे वाघराजा, मला खायचंच असेल तर खा, पण मी माझ्या लेकीला एकदा तरी भेटून येते, मग परतताना तुला स्वतःहून भेटेन." वाघाने मान्य केलं आणि म्हातारीला सोडलं. नंतर सिंह भेटला. सिंहाने गर्जना केली, "म्हातारी, आता मी तुला संपवतो." म्हातारी घाबरल्यासारखी पण शहाणीपणाने म्हणाली, "अरे सिंहराजा, माझ्या लेकीच्या घरी मी काही दिवस राहणार आहे, तेव्हा मी परतताना तुझ्या वाटेवरूनच येईन, तुला मग हवे ते कर." सिंहानेही तिला सोडलं. मग कोल्हा भेटला. कोल्हा कपटी हसून म्हणाला, "म्हातारी, मी तुला आत्ता लगेच संपवतो." म्हातारी म्हणाली, "कोल्ह्या, अजून थांब, माझ्याकडे काही खाऊन टाकण्यासारखं खास काही नाहीये. मी लेकीकडे जाऊन जेवून येते, परतताना तुला भरपूर खायला देईन." कोल्हाही खुश झाला आणि तिला सोडलं. शेवटी लांडगा भेटला. लांडगा गुरगुरात म्हणाला, "आता तू माझ्या तावडीतून सुटणार नाहीस." म्हातारी म्हणाली, "अरे लांडग्या, घाई करू नकोस, माझ्या लेकीकडे खूप चांगलं जेवण आहे. मी तिथून तुझ्यासाठी खास घेऊन येईन, तेव्हा तुला जे हवं ते खा." लांडग्यानेही तिचं बोलणं खरं मानलं. म्हातारी मुलीकडे पोहोचली. अशा रीतीने प्रत्येक प्राण्याला हुशारीने कारणं सांगत ती सुरक्षितपणे आपल्या मुलीकडे पोहोचली. ती काही दिवस मुलीकडे राहिली आणि मग तिला म्हणाली, "बाळा, मला जंगलातील वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा यांनी अडवलं होतं. त्यांनी परतीला मला पकडायचं ठरवलंय. मी आता घरी कशी जाणार?" मुलगीची मदत. मुलगी म्हणाली, "आई, काळजी करू नकोस. माझ्याकडे एक मोठा भोपळा आहे, तू त्यात बसून जा. तुला कुणी पाहणार नाही." म्हणून मुलीने भोपळ्यात जागा केली. म्हातारी आत बसली. भोपळ्याचा प्रवास. म्हातारी आतून हळू आवाजात म्हणाली, "चल रे भोपळा टुणूक टुणूक, चल रे भोपळा टुणूक टुणूक." गंमत म्हणजे भोपळा खरंच टुणूक टुणूक करत जंगलातून चालू लागला. प्राण्यांनी तो भोपळा पाहिला, पण त्यांना आत म्हातारी आहे हे समजलंच नाही. वाघ म्हणाला, "हा काय भला मोठा भोपळा चालतोय?" सिंह म्हणाला, "माझी म्हातारी दिसलीच नाही." कोल्हा म्हणाला, "मी तर वाट पाहत होतो." लांडगा म्हणाला, "मला फसवलं की काय?" पण तोवर भोपळा टुणूक टुणूक करत पुढे निघून गेला. शेवट. अशा प्रकारे म्हातारी आपल्या मुलीच्या हुशारीमुळे आणि भोपळ्याच्या मदतीने सर्व प्राण्यांना चुकवून सुखरूप आपल्या घरी पोहोचली. गोष्टीतून बोध. संकट कितीही मोठं असो, हुशारी, संयम आणि प्रेमाची साथ असेल तर त्यावर नक्कीच मात करता येते.